विनोद पाटील यांचाही सन्मान आपण करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. फिल्डिंग लावा दिवा संघ. कोच मिथुन पाटील. नाही मिथुन पाटील बघा ना कोच आहेत दिवा संघाचे. नाही मिथुन पाटील जरा खेळाडूंना सूचना करा. 5 मिनिटं. सुरज चौथे घ्या ना 5 घ्या. आदेश भगत बघा बक्षांचा वर्षाव केला आदेश दादा भगत यांनी. विनोद पाटील यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना नाही बाळू मिथुन पाटील एटीएम कधी खुला करतील आपला. नाही फक्त बक्षीस बाळू पाटील विचारतात आम्हाला मिथुन पाटील एटीएम कधी खुला. मिथुन पाटील या व्यासपीठावरती या तुम्ही. तुमचं सरशी स्वागत आहे या लवकर. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. त्यामुळे मॅच महत्वाची आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला दिवा टीमने. बघा साहिल सेवेकर यांची प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते आपल्या मैदानात. मला वाटतं पाणी चेक करतात नाही शेवटच्या मॅचला पाणी चेक करायला आलेत बघा न्यायला आलेत. नाही तेच बरं आधी बऱ्याचशा मॅचेस झाल्या. आधी 10वी मॅच आहे आजच्या दिवसातील. आजच्या रात्रीतली बघा सेवेकर नक्कीच सीमारेषेत तैनात आहेत. नाही रविदादा सोमनाथ दादा हात कोणीतरी तिकडनं दाखवते अजून. मच्छिंद्र पाटील. बघा महाराजचे मी कौतुक करेल. सीताराम पाटील उर्फ महाराज सीमारेषेवर तैनात आहेत. शेवटची मॅच आहे. मच्छिंद्र पाटील सुद्धा तैनात आहेत. हॅलो थँक्यू. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहता स्वर्गीय गोपाल बुद्धाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीमत पाटील स्मृती चषक श्रद्धांजली चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. अंतिम टप्प्यामध्ये आलो आपण आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. सलामीची जोडी मैदानात दाखल होते. यावेळेला आपण पाहू शकता करण आणि आपण पाहू शकता यावेळेला नितेश पाटील आणि करण ही जोडी मैदानात आली आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. आकाश वारेकर गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या जगांकडून आमच्या समालोचकांकडून. स्ट्राईक केला करण बाने. ऑन साईडला शॉट पाहिले केला. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट लेग रिजन मध्ये तैनात केलंय. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आकाश. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डायरेक्ट हिटची संधी होती. तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्याकडून जर दिवा संघ जिंकला तर 5,000चा कॅश प्राइज मिळणार आहे आणि कॅश प्राइज जमा देखील आमच्याकडे. आदेश भगत सामना देखील एन्जॉय करतायत. पाचित स्ट्रॉंग अपील होत आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता आकाश. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला करण भानेला आपण पाहू शकता. हो वेल लेप केलाय पण वाईट शिकून करतायत.
आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्या माध्यमातून दिवा संघ जर जिंकला तर 5,000चा कॅश प्राइज मिळणार आहे. या आधी देखील त्यांनी दिलंय आणि कुठेही प्रवेश फी भरायला ते तयार आहेत. हा चेंडू ऑन साईडला शापारून फटका बनवलाय. फाईनलीच्या डोक्यावर चेंडू काढलाय. 2-2 क्षेत्राच्या पाठला करतात पण चेंडू वेगाने सीमारेषा पार. चौकार. सात धावा आपण पाहू शकता. सेमी फायनल मध्ये पोहोचेल. वसार संघावर तो फाईट बॅक करेल. आकाश लेफ्टन कडे मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता करण. हो हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला तर बॅटर बाद. भगतने खूप चांगला झेल पकडला. त्या सर्कल मध्ये षटकावर रिझन मध्ये आपण आता नवीन बॅटर येतो. आपण आता 3ऱ्या क्रमांकावरती कल्पेश आलाय. कल्पेश बाने आलाय. कल्पेश आणि प्रित्यक्षी जोडी मैदानात आपण पाहू शकता. 1-7 अशी धावसंख्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. नाही बोलत तर नितीन आपल्याला करावीच लागणार आहे कॉमेंट्री. बोलवा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. बेला लेफ्टन कडे मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता. बेला कल्पेश फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला. या बेला आपण टिप स्क्वेअर लेगा जो चेंडू फिरवेल. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. नाही लक्ष नव्हतं या वेळेला पण संकेतचं. अन्यथा विकेट मिळाला असता. या वेळेला कल्पेशचा विकेट मिळाला असता. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या ऑफल करते आपण पाहू शकता. बेला 9 धावा आपण पाहू शकता. धाव फलकाते आपण पाहू शकता. कल्पेश भाने त्याला आता आपण जीवदान मिळताना पाहिलंय. लेफ्ट हँड कडे मार्ग करतो. पॉवर प्लेचा षटक होतं. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. फुलटॉस आहे. डाऊन द ग्राउंड मिड ऑफ प्लस क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक झाली. 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुमित कडून चूक होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये. एक बॅटर बाद. आपण तर रणवीर आपण तर जर्मन अड्युली संघ प्रथम बॅटिंग करतोय. एक बॅटर बाद झालाय. दीप महेश भोईर. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला फास्ट घ्यायचंय. जर्मन रणवीर अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. वसारचे कॅप्टन जर आपण असाल तर आल्याची नोंद करा. सेमी फायनल. नितीन प्रसाद शस्त्रबुद्धे बघा मान खाजवायला लागले. नितीन आपण थांबू. रवी भोईर विचार करतील. नितीन आता रेल्वे कर्मचारी मला वाटतं बरेचसे स्टेशनला असतील. फर्स्ट सिपवाले. 11 धावा. गोलंदाजी मार्कवर आला. यावेळेला आपण पाहू शकता. सूरज 4थीला आपण पाहू शकता. उंबारली गाव एंड कडून. सूरज गोलंदाजी मार्कवर. सगळा प्रितेश. पंच वाईट खून करत आहेत. नितेशला आपण वाईट खून केली. नितेश स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. 12 धावा.
नितीन का ना कोंबडा कधीपासून 2 वाजल्यापासून तो हरवतोय. 13.5 धावा. हो उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. अवघड झेल होता पण प्रयत्न चांगले केलेत. अरे खेळ झाला असता कदाचित इथे बॅटर बाद झाला असता. दीपक आहेत. दीपक उर्फ काका. तसं काय फुलकर त्यापुढे पाहू शकता 14 धावा. दीपक नव्हते रोशनने चेंडू अडवला होता. दीपक देखील धावता. चौदा धावा दाखल करते सूरज. गोलंदाजी मार्कवर. नितेशला आपण पाहू शकता. उडवला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे. झेलची शक्यता आहे. लॉंग ऑफला खूप चांगला झेल पकडला होता. दीपक उर्फ काकाने खूप चांगला झेल घेतलाय. सूरज चौथीला विकेट मिळतोय. बॅटर बाद. पवार. विजय पवारला इथं इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मग अशा अल्पेशने देखील काय बॅटिंग केली शेवटच्या टप्प्यामध्ये. ते षटकार 2 फायदेशीर ठरलेत. अल्पेशला पण पाहू शकता आता आमच्या व्यासपीठासमोर आहे. अल्पेश पाटील नेहमी खेळाडूंना मोटिवेट करत असतो. सूरज. हो चांगला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड खोदून काढला. इथे विकेट मिळाला असता. लक्ष देत नाहीये. लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण विकेट कुणाचा मिळाला असता. बिजूचा विकेट मिळाला असता. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकाती 15 धावा आपण पाहू शकता. अल्पेश पाटील काय मगाशी बॅटिंग केली. 2 षटकार ते उपयुक्त ठरले त्याचे. सूरज. गोलंदाजी मार्कवर. हो फुल इंडिलेटचा चेंडू. वेगवान चेंडू होता यावेळेला. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता यावेळेला प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता अडिली संघ 16 धावा 2 बॅटर बाद. कल्पेशला पण पाहू शकता स्ट्रायकनला. अजून एक शरीरापासून दूर ठेवल्या फ्रॉम द बॉडी. पंच वाईट चिखून करतायत. 2 सलग चेंडू डॉट येत आहेत. सूरज चौथ्याच्या माध्यमातून. संकेत भगतचं कौतुक करेल. अंडरम देखील सातत्याने खेळत असताना क्लोज किपिंग करतायत. सूरज पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. कल्पेश भानेला पण पाहू शकता 17 धावा धाफल कधी लागले. 2 बॅटर बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन कट करतात. तिसरा सलग वाईट चेंडू टाकलाय. दबाव महसूस करतात यावेळेला. कुठेतरी संघ नायक येतोय बातचीत करतोय. अनेक येऊन बातचीत करतोय. 3 चेंडू एक्स्ट्रा आले. 3 एक्स्ट्रा धावा आल्या. भावेश पण गोलंदाजी मार्कवर. सूरज. स्ट्रायकरला कल्पेशला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर दगड मारा करतोय. कल्पेश धावायचं आपण आता कल्पेश भानेच्या बॅटमधून 4 धावा आल्यात आतापर्यंत. उडवला यावेळेला हेलिकॉप्टर पण टायमिंग प्रॉपर होत नाही यावेळेला. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक दीपक आले होते. गुड थ्रो. खूप चांगली फेक येते डीप मध्ये. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता 2 ने पुढे सरकते. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता 20 धावा. अखेर 3 वाईट चेंडू फेकले तर मग चांगला चेंडू फेकतोय. सूरज चौथे गोलंदाजी मार्कवर. दुसरा कधी पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द गड मारा करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता कल्पेश. सूरज तो कल्पेश. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड. मिड ऑनला चेंडू वेगाने चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड थ्रो. अनिकेत पाटील काय फेकी केली बघा. ऑन द स्टंप फेकी. धावसंख्या 21.
अंतिम चेंडू या षटकातील स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकता कल्पेश विजयला या स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये. यॉर्क लाईनचा चेंडू होता यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगली गोलंदाजी बघायला. 3 चेंडू वाईट फेकल्यानंतर चांगलं कमबॅक बघायला मिळत आहे. 21 धावा दाखल करता पश्चात 2 षटकाच्या समाप्ती दर 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. आकाश वारेकर मला वाटतं थोडंसं दुखापतग्रस्त आहे, थकान महसूस करतायत. 1 षटक टाकल्यानंतर थोडंसं बाहेर देखील बसतायत ते, पण गावासाठी ते चला फास्ट घ्या जरा फास्ट. दीपक आलेत गोलंदाजी मार्कवर. अनेक देतोय दीपकच आहे. अरे म्हणजे शेवटचं षटक अनिकेत टाकणार. दीपक उर्फ काका गोलंदाजी मार्कवर. नितीन मला वाटतं कोंबडा म्हणजे अलाराम आहे उंबारली गावचं. किती वेळा हरवतो बघा ना. 2 वाजल्यापासून त्याने म्हणजे नाही बरोबर आहे. कामाला जे रेल्वेत असतील त्यांना सांगतोय की बघा 2 वाजले आहेत. दीपक हा चेंडू ड्राईव्ह करता हवेमध्ये चेंडू थोडासा पडल्यानंतर वळण घेतो पॉईंट क्षेत्रामध्ये. रोशन येतो चेंडूला फीड करतो स्ट्रायकरला. आता विजय येतो बऱ्याच वेळानंतर. संख्या 22 धावा. धावा दाखल करते आपण पाहू शकता. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्गावर टाकला विजय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, पाठवून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर लाईक सी मार्शा पार. षटकार. डीप स्क्वेअर लाईक सी मार्शा पार. तर संख्या 28. दीपक कमबॅक करतो का पाहायचंय. दीपक तो विजय. हा चांगला चेंडू होता. लवकर शॉट सेलिंग केला कारण चेंडू थोडासा पडल्यानंतर संत गतीने आला, निघून गेला कडे. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता दीपक. लेफ्ट हँड ओव्हर द कडे मार्गावर टाकला विजय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला. क्षेत्ररक्षक आल्या त्या वेळेला मिसफील्ड झाले. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. फेकी एक्युरेट नाही, फेकी एक्युरेट फार गजर डीप मधनं. संख्या दाखल करते आपण पाहू शकता मला 30 धावा दाखल करते लागल्यात. फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता यावेळेला. वेस्ट मिडल होत नाही. 1 धाव कंप्लीट केले ते. विकेट मिळतो का पाहायचा इथे. विकेट मिळाला असता विजयचं. तर संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 32 धावा. 32 धावा दाखल करते लागले. 2 बॅटर बाद. विजय आणि कल्पेश मध्ये एक चांगली भागीदारी पार्टनरशिप होताना दिसते. दीपकने आतापर्यंत 11 धावा दिल्या आहेत. शेवटचं षटक आपण तर शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. तर ह्यानंतर एक षटक देखील असणार आहे. दीपक विजू फुल टॉस होता यावेळेला. बॅटची अतली कडा घेऊन चेंडू मागे सरकलाय. शॉर्ट टर्नामेंटला जोपर्यंत चेंडू फीड होईल 1च 10 मिनिटे. 10 संख्या दाखल करते आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल विचार केला तर 33 धावा दाखल करती लागल्या आहेत. म्हणजे 11च्या सरासरी या षटकात दीपकने धावा दिल्या. तब्बल 1 षटकार येऊन सुद्धा आपण इतर 12 धावा दिल्यात. अंतिम षटक आता कोण घेतो पाहायचं. अनिकेत पाटील येत आहेत आणि या षटकामध्ये किती धावा केल्या पाहायचंय. आकाश वारेकरला देखील आपण पाहू शकता. एक चांगला गोलंदाज आहे. थोडासा दुखापतग्रस्त देखील आहे जाणवतोय. तिने यावर्षी दिवा प्रीमियर लीग झाली नाही, पण दिवा वासियांचं एक स्वप्न आहे की नक्कीच दिवा प्रीमियर लीग नाईट करायची.
रवी भोईर बघा ना, बालपणात जसं काय आठवतात त्यांना बघा ना, श्रीकृष्णाच्या सारख्या झोपलेत. सोमनाथ बघा त्यांची पोज बघा, एन्जॉय करतात बघा ना. स्क्रीनवरती पाहू शकता, चेहऱ्यावरती लकाकी बघा, तेजी बघा. नाही आज आपण पहिले तर आता चतुर्थी देखील, संकष्टी चतुर्थी सुरू झाली. अनिकेत पाटील गोलंदाजी मार्कस टॅकला विजयला आपण पाहू शकता. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. शॉर्टबॉलचा चेंडू पंच केला, यावेळेला कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला काढला, यावेळेला आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. 37 धावा. सोळा धावा आपण बघितलं तर त्याने कुठल्या आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 37 धावा. ऑन साईडला बॅटने खेचला, डाऊन डी ग्राउंड, स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षक, गुड थ्रो. बॅटर बाद इथे आपण बघितले तर नाही, भावेशने चेंडू अडवलाय तरी पण त्याला बोल ऐकायला लागतायत, सांगतायत कदाचित चेक करा जरा लवकर, क्रॉसिंग चेक करा. रमेश मात्रे या. हनुमान रणवीर 11 अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 3 बॅटर बाद, धावसंख्या धाव फुलका ते आपण पाहू शकता. बेला 38 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. जय आल्यात पण विजयला स्ट्राईक आहे, ही जमेची बाजू असणारी अडीच संघासाठी. स्वीप केलाय, झेलची शक्यता आहे. भावेश आलाय, गुड कॅच. कारभान कमाल झेल पकडलाय. नाही बघा बरेच जण बाद झालाय, ज्याने 17 धावा केल्या होत्या 9 चेंडू मध्ये, तो बॅटर बाद झालाय. भावेशने खूप चांगला झेल घेतलाय. या बाते दिवावासे भरपूर प्रमाणात बघा चेअरअप करतायत. मिथुन पाटील सारखे कोच आहेत. नाही खेळाडूंपेक्षा मिथुनचा फिटनेस चांगला नाहीये. योगी भाने आल्यात. चेंडू बाक्यात अजून या षटकातील 3. पहिल्या चेंडू चौकार, नंतर आपण इथं सांघिक यश, विकेट, नंतर विकेट. चांगलं कमबॅक अनिकेत पाटीलच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीतील दिवा गावामध्ये प्रथम बाईक नेचा मान मिळवलाय अनिकेत पाटीलने. अनिकेत सुरेश पाटील एक मोठं नाव केलंय गावामध्ये. बाबांचं नाव मोठं झालं, आपलं नाव मोठं झालं, घराण्याचं नाव मोठं केलंय. अनिकेत पाटील राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, हा देखील खोल आत टाकला होता. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी, संकेतचं कौतुक करेल. चौकार आल्यानंतर काय गोलंदाजी करतोय बघा. इथे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्शन पाहू शकता, हवेमध्ये चेंडू बघा कसा स्पिन होतोय, स्विंग होताना आपल्याला दिसतोय. अनिकेत योगी, हो चांगला चेंडू, डाऊन डी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चालला. 1 धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचा. अल्पेश आले आहेत. 2 धावा जयने पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावा फलकते आपण पाहू शकता. अंतिम चेंडू 4 बाद 40. हनुमान रणवीर अडिवली संघ प्रथम बॅटिंग करतोय. अंतिम चेंडू अनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेनला योगी भानेला पण पाहू शकता. हा चेंडू
पंच आपण आता वाईटची खूण करतायत 41. धन्यवाद देतो आमच्या डीजे मास्टरला, धन्यवाद देतो आमच्या लाईट करला, धन्यवाद देतो आमच्या पंचांना, धन्यवाद देतो आपण पहिल्या संपूर्ण उंबारली रेग्युलर 40+ संघाला की त्यांनी आम्हाला एक दिवस इथे समालोचन करण्याची संधी दिली. हो उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. हो प्रयत्न केले, प्रयत्न खूप चांगले केलेत. 2च धाव मिनिट आहे. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. तब्बल धावा 2 ने पुढे सकते. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. या बेला 43 आणि 44 धावांचं लक्ष्य. इथून जो संघ जिंकेल तो आपण तर सेमीफायनल मध्ये दाखवले म्हणजे वसार संघाबरोबर तो फाईट बॅक करेल. मॅच जशी सुरू होईल तर दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. तर 44 धावांचं टार्गेट श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला चेस करायचा. आजच्या पहाटेची ही अखेरची मॅच. 4:15 वाजलेले आणि नक्कीच 4:45 पर्यंत ही मॅच संपेल असे संकेत आम्हाला दिले आहेत रमेश म्हात्रे उर्फ मेघे आमच्या अंपायरने. तर इथून कुणाला जर सकाळी कामावरती फर्स्ट शिफ्टला जायचं असेल तर तो जाऊ शकतो. आणि आमचे रतन मानेरकर खरं तर चतुर्थी असल्या कारणाने त्यांना सुट्टी आहे सोमवार मंगळवार, त्यामुळे निवांत आहेत. नाहीतर एव्हाना गेले असते. सांगितलं असं प्रसाद सरांना रमेश मात्रेला की मी जातो म्हणून. व्यवसाय मुख्य व्यवसाय तो आहे, तो बंद करून चालणार नाही कारण सीझन संपल्यानंतर तोच धंदा महत्त्वाचा वाटतो अधिक. चला वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन मैदानात लवकरात लवकर येऊ द्या. टार्गेट 44चं. नक्कीच आदेश भगत बघा 4:15 वाजलेत पण अजूनही आमच्यासोबत जोडले गेले आहेत, ऑनलाईन आहेत. ओमसा MTC वरती आनंद घेत आहेत आणि आदेश भगत यांचं पुनश्च मी हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. आणि ज्यांनी नक्कीच सांगितलं की तुम्ही कुठेही खेळा दिवा संघाला, कुठेही एंट्री फिक्स करा, माझ्याकडनं एंट्री फी तुम्ही घेऊन जा. असा सपोर्ट जेव्हा असतो ना एखाद्या टीमला, ती टीम नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी नेहमीच मोटिवेट होते. बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की काही खेळाडूंना पैसे कॉन्ट्रीब्युशन करून ते एंट्री फीज भरावे लागतात. कोणालाच का प्रत्येकाला असे गॉडफादर किंवा असे सपोर्ट असतात असं नाही. कित्येक संघ या गोष्टीसाठी संघर्ष करतात. मोठमोठ्या एंट्रीज असल्या तर त्यांना खेळायला मिळत नाही. पण आदेश भगत स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि नेहमीच या संघाच्या पाठीशी आहेत आणि गावाच्या प्रती त्यांना तो अभिमान आहे. त्या अभिमानापायी नेहमीच आपल्या टीमला ते सपोर्ट करत असतात आणि त्यांचं आपण स्वागत करूया. होऊया आपण 44 धावा करायच्या आहेत. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. विजय पवार फुल टॉस बॉल मिडॉनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतोय. एक चांगली कॉन्टेस्ट असेल बघा. आपण सुमित एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विजय पवार.
विजय लवकर बाद झाला मागच्या इनिंगमध्ये, त्यामुळे हे टार्गेट आपण बघितलं तर फार मोठं ठेवता आलं नाही, पण ही धावसंख्या देखील लढण्यासाठी खूप सुंदर आहे, जबरदस्त आहे. ओहो, मागचा चेंडू फुल टॉस, हा मात्र बघा बॅट आणि बॅटच्या मधून बघू शकाल फार वेगाने फेकला होता, मागे सरकवला अक्षरशः. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेले. विजयचे षटक अत्यंत चांगलं आहे. पहिल्या मॅचमध्ये विजयची गोलंदाजी तितकी धारदार राहिली नाही, पण बॅटिंगमध्ये इम्प्रेस केलं. या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये जे अपयश आलं ते या बॉलिंगमध्ये धूर काढण्याचा प्रयत्न ते करतील. ओहो, स्क्वेअर लेगला येईल सीमा पार, येतोय आज चौकार. निर्माण झाले आणि आत्ताच डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे. सोमनाथ भोईर त्या ठिकाणी चर्चा करतायत. डान्सिंग अंपायर, आणि डान्सिंग अंपायर हे नाव दिले तर नाचावं लागेल, इथे नाही पण जेव्हा मैदानावरती उतराल तेव्हा नाचावं लागेल. चर्चा करतायत रमेश म्हात्रे यांच्याशी. इतका नाचलो, इतकी बक्षीस मिळाली. तर धावफलकावरती बघतो आपण एकूण 4 चौकार आलाय 2 बॉल डॉट गेल्यानंतर. ऑन साईडला मिड ऑनला फिल्डर आहेत. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पुन्हा एकदा विजय पवारचा. मागचा चेंडू बॅटवर आला होता, हा मात्र समोर खेळण्यास भाग पाडलं. 4 बॉलमध्ये 4 दिल्यात. प्रति ओव्हर मागे 11ची धावगती राखायची. माहिती आहे दिवा संघाला विजय पवार या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. बॅटिंगमध्ये त्याला आपण रोखलं, पण बॉलिंगमध्ये त्याच्या अगेन्स्ट जर आपण 8-10 धावा केल्या तरी पुढच्या 3 ओव्हरमध्ये आपण या मॅचला, या धावसंख्येला आपण चेस करू शकतो. फुल टॉस, स्क्वेअर लेगला येतोय, थेट सीमा पार, आणि बघूया अंपायरचा इशारा येतोय. हा षटकार. अंपायर आमचे ऑलरेडी भरपूर स्लो आहेत, त्यात आता पाठ झाली आहेत, अजूनही ते सुस्तावलेले आहेत. आणि बघा ते षटकार देत आहेत की आळस देत आहेत काहीच कळत नाही. करा करा वर्कआउट करा. इथून जाता जाता आपण चार्जिंग करा त्याला. मानेरकर तुम्ही चार्ज आहात फुल. बॅटची एज, पण बघा समोर पडला चेंडू. प्रयत्न झाले होते या दरम्यान एकदा पूर्ण, आणि अशा प्रकारे जो रिक्वायर्ड हवा होता, आवश्यक धावगती ती प्राप्त केली. 11 धावा आलेल्या आहेत, एकही विकेट नाही. स्क्रीनमध्ये बघा आमचे अंपायर धावत आहेत, याच्यापेक्षा कासो जास्त वेगाने धावतो, आणि असे धावतात की पायात मुंगी मरणार नाही. प्रसाद सहस्त्रबुद्धे, एक वेगळी शैली आहे त्यांची. खूप वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत, ओपनचं क्रिकेट, आणि बघा डोक्यावरती हात दिले. आमचे कॅमेरामॅन MTCचे इतके खतरनाक आहेत ना, कधी कुणाला कशा पद्धतीने कैद करतील ते सांगू शकत नाही. नक्कीच खेळलेले आहेत, उंबरली टीममधूनही खेळलेले आहेत, ओपनचं क्रिकेट खेळलेले आहेत पूर्वीचा काळ. हो, सामना क्रमांक 10 सुरू आहे, आणि बघा V फॉर विक्ट्री. आता काय पराक्रम केलं माहिती नाही यांनी, पण बोट 2 केले आहेत, तर 2चा अर्थ वेगळाही होतो. V फॉर विक्ट्री, आणि सकाळी आपण निघतो तो देखील 2 नंबरच असतो. तर बॉलिंग मार्कवर प्रभाकर तडेकडे तयार होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहे. तर 2 विकेट प्राप्त केल्यास प्रभाकर यांच्यासाठी 500 रुपये. संदीप भाने याचकडून ऑन साईडला टर्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र पॅरलल येतोय. 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 13. हो, आता अंपायर मला वाटतं संदीप भाने डान्स केलाय, काहीतरी पैसे आलेले आहेत बक्षीस वगैरे, त्यामुळे कदाचित आता इथे आपल्या टीमच्या खेळाडूंना ते बक्षीस देत आहेत. भरपूर व्हायरल झालेत ते. गोट्याला ताप आलाय, गोट्या अंपायरला बोलतो नवीन कोण आलाय. आणि बाळू पाटीलचा डान्स तर सगळ्यांनी बघितलाय. बिना पिए ऐसा नाचता है, सोचो पीने के बाद कैसा नाचेगा. ऑन साइडला गॅप मधून स्क्वेअर लेगच्या दिशेने
चेंडू निघालाय सीमा रेषेच्या आत, त्याला थांबवलंय. 2 धावा आल्यात, नकार दिलाय. थ्रो बघा. 3 धावा येत आहेत. मॅच फार महत्वाची आहे. सुपर 4 साठी ही लढाई आहे. बक्षीस पात्र ही फेरी या ठिकाणी आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले ते म्हणजे 16 धावा झाल्यात. एकही विकेटने 16च्या 16 धावा सुमितच्या बॅटमधून आलेल्या आहेत. नेहमी म्हणतो की सुमित बडे मॅच का खिलाडी आहे. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये जरी तो फ्लॉप झाला तरी फायनल मॅचमध्ये किंवा उपांत्य फेरीमध्ये त्याची बॅट तळपते. हे आम्ही कित्येकदा बघितलेले. स्क्रीनवरती नितीन काळन बघा, काय जबरदस्त लुक आहे त्यांचा. गॉगल आत्ताच ऑस्ट्रेलियावरनं तो गॉगल आलाय कुरिअरमध्ये. ओहो, काय घडलंय. अराउंड द लेग, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद अनिकेत. आज सूरज चौथे मैदानावर येत आहेत. 16 वरती पहिला धक्का लागलाय. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाला. रेकॉर्डेड 11.20. करंट रन रेट 10.57. प्रभाकरचं चांगलं कमबॅक. एक मनोज प्रभाकर भारतीय संघासाठी खेळले. जे अष्टपैलू होते, ओपनिंगही करायचे, मध्यम गतीचे गोलंदाज होते, हे प्रभाकर आहेत. अडिवलीचे हवेतून चेंडू सीमा पार. व्हॉट अ शॉट, सिक्सर. पण आणि बॉल आणलाय शोधून बघा कुठून. धावसंख्या 22. धावफलकावरती अजूनही 22 ची गरज आहे. 10 चेंडू 22 आलेले आहेत आणि उर्वरित आपण बघितलं तर 14 चेंडू मध्ये आता 22 करायचे आहेत. मनोज श्याम भोईर, सोमनाथ भोईर आता गेल्यानंतर झोपतील काय माहिती नाही, कधी उठतील. ओहो, यावेळेस मात्र चेंडू तिथल्या तिथेच रेंगाळतोय. स्लिप पॉइंटला चेंडू गेलाय. या दरम्यान आपण बघतायत हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक. यावरमध्ये 11 धावा जरूर आल्यात, पण अजूनही मॅच बॅलन्स आहे, काही घडू शकतं. इथून जर विकेट्स आले अडिवलीसाठी तर मग त्या मॅचमध्ये कमबॅक करतील. पण जोपर्यंत सूरज, सुमित मैदानावरती आहेत तोपर्यंत दिवा संघाला फारशी चिंता नाही आहे. 22 ची गरज. ओहो, पाठवला गॅप मधून थेट सीमा पार षटकार. वीस धावा झाल्यात धावफलकावरती. नावाडी आहेत.
तर 28 आपण बघतात. या ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत. आणि बघा काय जबरदस्त बॅटिंग. सूरज चौथे 3 बॉलमध्ये 12 गेल्यात. 400चा स्ट्राईक रेट आहे. बॉलिंग मार्कवर भूषणला आणलेलं आहे. अजूनही विजयासाठी आपण बघितलं 16 धावांची गरज. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 16 करायच्या. रिक्वायर्डेड 11वरनं तो 8चा आलेला आहे. काय कमबॅक आहे. जबरदस्त खेळ. का तर इतकं जागरण करून हाताशी काही आलं नाही तर मग दुःख होतं. कारण ही लढाई फार महत्त्वाची आहे. आणि जर जिंकलो तर मग आनंद वाटतो की ठीक आहे आपण जागरण केलं, मेहनत केली, कुठेतरी त्याचं फळ मिळालं. पण शेवटी जिंकणार तर एकच जण आहे आणि तो कोण असेल ही तर येणारी वेळ सांगेल. 12 बॉल 16ची गरज आहे. सद्यस्थितीमध्ये दिवा संघ या मॅचमध्ये आपली पकड घट्ट करून आहे. पण बघूया अडिवली कमबॅक करतोय का. हो पहिलाच बॉल डॉट आलाय. हे डॉट चेंडूच वाचवतील अडिवलीला. हे डॉट चेंडूच मॅचमध्ये घेऊन येतील. ॲक्शन रिप्ले बघू शकाल. खोल टप्प्याचा चेंडू. संदीप भाने यांच्याकडून बक्षीस आहे भूषणला. 2 विकेट प्राप्त केले. सलग की कसे सलग 500 रुपये देण्यात येतील. 500 रुपये जमा आहेत. जुनी नोट नको 500ची. ऑन साइडला आपण पूल करतायत. फिल्डर आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. करण होते. करण भाने केवी. एकदा येईल इक्वेशन बदलेल. 10 चेंडू शिल्लक. 15ची गरज आहे. भूषणचं हे षटक जर इकॉनॉमिकल राहिला, सिंगल डिजिटमध्ये धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये मजा येईल या मॅचमध्ये. पण इथून एखादा मोठा हिट आला ही मॅच सोपी होऊन जाईल दिवा टीमसाठी. भूषण पुन्हा एकदा. हो हो पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. अनियमित दुसरे आपण या खेळपट्टीवरती बघतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात. राऊंड द विकेट आले होते आणि चेंडू उसळलाच नाही का तर पूल करण्याचा प्रयत्न झाला होता. 9 बॉल 15ची गरज. भूषणचं हे षटक कुठेतरी आस निर्माण करते सध्या तरी. पण पुढच्या 3 बॉलमध्ये काय घडते बघूया. ते फार महत्त्वाचं आहे. ओहो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आउट ऑफ द पार्क. ह्यूज अँड मॅक्झिमम 6. आणि बघा सूरजच्या इनिंगचं आपण वर्णन केलं 60-606. जणू का इंटरनॅशनल नंबर या ठिकाणी आपण डायल करतोय तशा प्रकारची बॅटिंग आहे. म्हणजे सूरजची बॅट फक्त षटकरांची भाषा बोलते. खाईन तुपाशी नाहीतर उपाशी. आणि हा सामना जिंकला तर आदरणीय आदेश भगत याचकडून रोख रक्कम 5000 रुपये. 8 बॉल 9ची गरज. भूषण दबाव आहे. षटकार सूरजच्या बॅटमधून. ओहो स्लोअर 1 होता. फसवलाय. फेस ऑफ केला आपण बघितला. गतीमध्ये बदल. आणि बघा सेम आपण बघतोय तेच घडतंय. 60-60-60. स्लोअर 1 इनर एज लागून चेहऱ्यावरती आलाय का तर थोडक्यात बचावले. जास्त गती नव्हती. 7 बॉल 9ची गरज आहे. बघूया हा चेंडू जर इथून डॉट आला तर 6 बॉल 9ची मॅच ही रंगतदार होऊ शकते. पण विकेट हातामध्ये त्यामुळे दिवाला फारसा दबाव नाही दिवा संघावरती. हो आणखीन एक डॉट बॉल. सुपर कमबॅक. अंतिम 2 चेंडू डॉट आल्यात. पुन्हा एकदा मॅच मध्ये आता अडिवली संघाने रोमांच निर्माण केलाय. पण 6 बॉल 9ची गरज आहे. विकेट्स आपण बघूया. अडिवलीने 4 विकेट गमावले ते. दिवाचा केवळ 1 गडी बाद झालाय. त्यामुळे इथून जर 6 बॉल 8 केल्या 4 पेक्षा कमी विकेट गमावले तर सामना दिवा संघ विकेटच्या आधारावरती जिंकेल. चला वेळ घेऊ नका जास्त. 6 बॉल 9ची गरज आहे. 4:35 बघा
बक्षीस काय असेल तर खरं खरं सांगा, कारण की काय उगाच आम्ही अनाऊन्समेंट करायचो आणि नंतर बक्षीसच यायचं नाही. 6 बॉल 9ची गरज आहे. 8ही चालतील. प्रश्न पडलाय, मागचे 2 चेंडू जर टॉट नसते आले, तिथे 2 सिंगल जरी आले असत्या तर मग 7चं इक्वेशन असं. पण दोन्ही चेंडू अप्रतिम हाताळले. 5वा चेंडू स्लोअर होता, पुढचाही तसाच फेकला आणि सूरजसाठी अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी ती होती. 6 बॉल 9ची गरज. कोण पोहोचणार अंतिम 4 मध्ये बघूया. आणि यातून जो विजेत असेल तो पहिली सेमीफायनल खेळ गावदे विकेट संघ वसारशी. वसार जागे असतील तर बोलवा त्यांना, खेळून टाकू. काय ठेवायचं ना शिल्लक. रविवारीला फोन करा बघा नितीन काळात. तर रविवारी एकटा येऊन काय करणार, बाकीचे उठणारच नाही. फुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच धाव येईल बहुतेक. स्ट्राईक साठी धावले आहेत. ओहो, विकेट किपरने तर भीमर साठी रिव्ह्यू घेतलाय, अंपायरने घेतलेला आहे. विनोद, पहिल्या बॉलवरती 2 धावा तर आलेल्या आहेत, मात्र इथून कदाचित हा भीमर असला तर 3 मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट सुद्धा मिळेल. त्यामुळे सर्व मेजवानी होईल जर नो बॉल असला तर. मात्र बघायचंय याचा डिसिजन TV अंपायर देतील. काय घडलं एक्झॅक्टली, हाईट फॅक्टर काय आहे? चला, वसार संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा फर्स्ट सेमीफायनल साठी. इट्स अ फेअर बॉल. 5 बॉल. चला, धावचीची संधी गमावली आहे. 1 धाव तिथे अतिरिक्त 2 धाव आल्यात आणि 5 बॉल 7. 1 फटका आला तरी मॅच दिवाच्या बाजूने होईल, पण बघूया तो येतोय का. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतोय नवीन भाने NB. अरे त्या कोंबड्याला शांत ठेवा रे. आणि गावातला हे खऱ्या अर्थाने अलार्म आहेत. तर 2 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा इक्वेशन 4 बॉल 5. शॉर्ट आहे. 1 धाव शॉर्ट म्हणजे 4 बॉल 7ची गरज. अरे आम्ही बोलायचो कावळ्यांचं गाव, आता हे कोंबड्यांचं गाव आहे बघा. चला चला, गुड मॉर्निंग. चला लवकर. चार बॉल 7ची गरज. 5 चालतील. विकेटच्या आधारावरती जिंकू
या मॅच नंतर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. एक यशस्वी उद्योजक रवी शेठ भुईर. तर 4 बॉल 6ची गरज. चला मॅचचं रिदम जाऊ देऊ नका. नवीन पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला सुमित भोईर. ड्राईव्ह केला. फिल्डर आहे डीप मध्ये. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा धोका. आणि या दरम्यान बघा नशीब किती बलवत्तर आहे. 2 वेळा वाचल्या धावचीत होता. आता 3 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. 3 केले तरी जिंकतील. पण बघूया डॉट बॉल आले इथून तर मजा येईल मॅच मध्ये. चर्चा करताय स्ट्राइक मध्ये सुमित. जबरदस्त संघर्ष. तो आइए कॉमेडी बॉक्स में स्वागत करेंगे साथी समालोचक नितिन खान. क्या चला, कहेंगे चला. इस मुकाबले के बारे में? नाही जास्त वेळ घेऊ नका हेच सांगेन. वेळ भरपूर गेलाय. आदेश भगत यांच्याकडे बघा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 बॉलमध्ये 4 करायचे आहेत. विकेटच्या आधारावरती 3 धावा जरी केल्या तरी गणेश कृपा दिवास संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. आणि सुवर्ण संधी आहे त्यांच्याकडे. आडुलीच्या विरोधात खेळ असताना आडुलीला काय करायचं तर विकेट डॉट बॉल हवेत. पुढचा बॉल उंच गेलाय. मॅच झाली फिनिश आणि दिवा संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. दुसरा संघ डीजे. चर्चा केली की यावर्षी चांगला संघ खेळतोय आणि बघा आता एक ट्रॉफी पुन्हा गावात जाईल. नाही मिथून पाटील ATM खुला करा. रॅलिंगवर नका येऊ प्लीज. जरा थोडं सहकार्य करा. दिवा संघ प्रेक्षक. चला मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. भावेश लगेच. सुमित भोईर मॅन ऑफ द मॅच. खेळपट्टीवर नकोय. अनिकेत खेळाडूंना सांगा खेळपट्टीवर नकोय. नाही यावर्षी भरपूर वेळा आडिवली संघाला ट्रॉफीने हुलकावणी दिली. आता ही संधी आली होती. रनआउटच्या 3 संधी आल्या जवळजवळ. त्याही त्यांच्या असं नाहीये की बॉलिंग चांगली केली. मी करेन तर नवीनचं कौतुक करेन. फिल्डिंगमध्ये थोडंसं साथ मिळणं गरजेचं आहे. क्रिकेट या खेळामध्ये आपण म्हणतो असं लक फॅक्टर सुद्धा असणं गरजेचं आहे. प्रयत्न चांगले केले आडिवली संघ. तुम्ही या मॅचमध्ये सुपर 8 पर्यंत मजल मारणे ही खूप मोठी गोष्ट आहे. चला सुमित या लवकर मॅन ऑफ द मॅच. श्याम भोईर यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला सुमित या मॅन ऑफ द मॅच देऊया श्याम सुमितला. दिवा विरुद्ध वसार अशी सेमीफायनल तुम्हाला 19 तारखेला पाहायला मिळेल शेवटच्या नाईटमध्ये. सुमितला पण मॅन ऑफ द मॅच देऊया. सुमित अभिनंदन तुझं. सुमित इज द मॅन ऑफ द मॅच. सुमितशी आम्ही थोडंसं चर्चा करणार आहोत. सुमितला आज मी पहिल्यांदा बघितलं. बऱ्याच वेळा तो हिटिंगच करतो. मात्र ज्यावेळी आय थिंक या ओव्हरची ज्यावेळी सुरुवात झाली सिंगल डबल. सुमित काय असेल ज्यावेळी 3ऱ्या ओव्हरला तू अनिकेची विकेट गेल्यानंतर डबल धाव घेतली त्याच्या मागचं कारण काय होतं? कारण पहिला विकेट गेला म्हणून मी जरा एक बॉल थांबून खेळत विकेट म्हणजे थांबवायचा प्रयत्न केला. आणि ग्राउंड असं आहे की 2-2 रन खूप इम्पॉर्टंट आहे त्या ग्राउंडवर. आणि हा साईडचा भाग आहे तिथे 6 लेफ्टीला जवळपास म्हणजे जातात. बस सुमित काय सांगशील? बऱ्याचशा स्पर्धा खेळला. दिवस संघ अपयशी ठरवता. मात्र आताच्या शेवट सीझनचा आपण पाहिलं तर आता शेड्यूलमध्ये तुम्हाला ट्रॉफी मिळाली. बाईकही मिळाली. आजही या स्पर्धेत एक बाईक आपण पाहिलं तर ट्रॉफी तुम्हाला नक्कीच मिळणारच आहे. सुपर 4मध्ये संघ क्वालिफाय आहे. टीमविषयी काय सांगशील? कारण की ज्यावेळी संघ बॅकफुटवर असते भरपूर टीका होते टीमवरती. मात्र आता संघ बॅलन्स आहे. संघ फॉर्ममध्ये. तू काय सांगशील खेळाडूंविषयी? टीम आता खूप चांगली खेळते आणि याचा सर्वात जास्त श्रेय मी आपल्या प्रेक्षकांना देईल. दिव्या ग्रामस्थांना. ते पण खूप सपोर्ट करतात आता सध्या. आणि अनिकेत झाला काकाची ओव्हर झाली. सूरज आकाश एक अप्रतिम ओव्हर टाकतात. त्यामुळे संघ चांगला चालला आमचा आता.
ज्यावेळी तू मैदानात खेळत होता पहिल्याच फ्लिकचा एक जो षटकार आला सूरज चौथीचा, तिथून एक आत्मविश्वास मिळाला आणि तिथून धावा यायला लागल्यात. खरं तर सूरज चौथेबद्दल काय सांगितलं, कारण त्याचे 2 षटकार या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाचे होते. सूरज चौथे सध्या बॅकफुटवर आहे. मला वाटतं आता हे 6 मारून नक्कीच फॉर्ममध्ये आला आहे तो, आणि मला असं वाटतं पुढे पण चांगली कामगिरी करेल तो. आदेश दादा भगतबद्दल काय सांगितलं, शेवटचा प्रश्न, कारण की तुमच्या संघाला ते सध्या भरपूर सपोर्ट करतात. आताही त्यांच्याकडनं मॅच जिंकली त्याबद्दल 5,000 आणि त्यांनी सांगितलं कुठेही तुम्ही खेळा, माझा सपोर्ट तुम्हाला असेल. त्यांच्या माध्यमातून खास करून तुमच्या टीमचा आणि अनिकेतचा विशेष सत्कार करण्यात आला ज्यावेळी तुम्हाला बाईक मिळाली. योगेश भगत सुद्धा आलेत, काय सांगशील? आदेश दा आता आमचा आधारस्तंभ आहे आता, आणि खूप आम्हाला सपोर्ट करतो आहे, त्याच्याबद्दल त्याला धन्यवाद बोलतो. शुभेच्छा असतील सुमित तुम्हाला सेमीफायनलच्या मॅचसाठी. टीमचे 5,000 रुपये आम्ही सुमितकडे देतोय. सुमित या, जे आदेश भगत यांच्याकडे आहेत, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांच्याकडनं टीमसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 19 तारखेला उपस्थित राहायचे. सेमीफायनल मॅच होईल दिवा विरुद्ध वसार, फर्स्ट सेमीफायनल. योगेश भगत आपले हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचे सामने संपले असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या आपली पुन्हा भेट होईल. धन्यवाद. नाही, मिथुन पाटीलने ATM खुला केलेला नाही ना. बाळू पाटील जांभूल आलेत का?